भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या संरक्षणासाठी राज्य सरकारांनी अनेक ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वात जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारताच्या कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या या पक्ष्यांची संख्या 2011 मध्ये केवळ 250 इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. 2018 मध्ये ही संख्या 150 वर आली आहे. शिकार आणि अधिवासाचा आऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन 1972च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. माळढोक नराची उंची सुमारे 1 मी असते. मादी ही नरापेक्षा लहान असते. तिची उंची सुमारे 76 सेंटीमीटर असते. नराचे वजन 8 ते 4-5 किलोग्रॅम तर मादीचे वजन 2 ते 6 किलोग्रॅम असते. नराचे डोके पांढरे असून त्याच्यावर टोपीसारखा काळा तुरा असतो. मान पांढरी असून मानेच्या मागील शरीराचा आकार अन्य पक्ष्यांप्रमाणे निमुळता होडीच्या आकारासारखा नसून तो रुंद असतो. पाठीचा रंग गडद तपकिरी अथवा करडा असून त्यावर पांढऱ्या रेघा किंवा ठिपके असतात. पोटाकडचा रंग पांढरा असतो. नराच्या छातीवर आडवा काळा पट्टा असतो. मादीच्या छातीवर हा पट्टा अरुंद किंवा अर्धवट असतो किंवा कधी कधी नसतो. नराच्या मानेवर गळ्यापाशी गलकोष्ठ असून आवाज घुमवून तो मोठा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाय दळकट आणि लांब असतात. माळढोक भित्रे आणि कमालीचे सावध असतात. ते वेगाने धावू शकतात आणि दूरवर उड्डाण करू शकतात. टोळ, गुंगेरे व इतर कीटक, गोमा, पाली, सरडे यांबरोबरच धान्ये, भुईमुगाच्या व इतर वनस्पतींच्या शेंगा आणि बोरे यांचा समावेश त्यांच्या आहारात होतो. पाणी उपलब्ध असेल तेव्हा माळढोक जमिनीवर बसून पाणी पिताना दिसतो. तर मित्रांनो, अतिशय दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्याची माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.